उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार. 4 सदस्यीय समितीच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय. बारामतीत आपल्या एवढं काम करणारा आमदार यापुढेही मिळणार नाही. अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका. फडणवीसांच्या काकूंच्या मुनगंटीवारांना कानपिसक्या. भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका. चंद्रपुरातील पक्षातील गटबाजीवर नाराजी. अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेत नवनीत राणांकडून बाण सोडल्याची कृती. लोकसभा निवडणूक निकालानंतर यशोमती ठाकूरांनी डिवचल्यानंतर राणांकडून पुन्हा उत्तर. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांचा आज नंदुरबार दौरा. कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार. धाराशिवच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील केंद्रावरती NMMS परीक्षेमध्ये मार्क्स कॉपी झाल्याचा आरोप. 271 पैकी 115 विद्यार्थ्यांना समान गुण. राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून फेरपरीक्षेची मागणी. लग्नास नकार दिल्यानं अकोल्यात तरुणीवर चाकू हल्ला. पोटात चाकू भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न. आरोपीला बेड्याव. तरुणीवर उपचार सुरू. मुंबईत पुढचे 4 दिवस तीव्र उष्म्याचे, तर विदर्भामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर. अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर आपल्या